देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत। फडणवीस जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। मात्र देवेंद्र फडणवीस आपल्या निर्णयावरती ठाम राहणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या वरिष्ठांची ते दिल्लीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी जात आहेत। काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती झालेली आहे लोकसभेच्या निकालानंतरची त्याला मी जबाबदार आहे आणि या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असंही त्यांनी म्हटलं। मात्र त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातच खळबळ उडाली। कारण मी माझ्या या संपूर्ण राज्यकारभारातनं स्वतःला कार्यमुक्त करा अशी विनंती करतोय आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही मी विनंती करतोय। कारण येत्या काळातल्या विधानसभा निवडणुकांसाठी मला काम करायचं आहे, त्याला वेळ द्यायचा आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, जे.पी. नड्डांना भेटणार आहेत देवेंद्र फडणवीस असं कळतंय, काय नेमक्या वरिष्ठांची भूमिका असू शकते, काही अपडेट्स कळू शकलेले आहेत का? आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील असं सांगितलं जातं। संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसंच केंद्रीय गृहमंत्री जे होते अमित शहा त्यांची भेट घेतली जाईल असं सांगितलं जातंय। मुळात फडणवीसांनी घेतलेली भूमिका पुढील काही विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळापर्यंत आपणास थेट राजकारणामध्ये पक्षासाठी काम करण्यात यावं, सरकार म्हणून सहभागी होण्यापेक्षा त्यात अधिक काम करणं हे इच्छुक असल्याचं त्यांनी भूमिका घेतली आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। अर्थात हा संपूर्ण निर्णय त्यांनी केंद्राच्या भाजपाच्या नेत्यांवर सोपवलेला आहे। आज या भेटी दरम्यान केंद्रातले नेते नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे लक्ष आहे आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची राजकीय भूमिका स्पष्ट होईल। नक्कीच सागर, सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस हे स्वतः दिल्लीला चाललेत की मग तिकडनं कॉल आलेला आहे, दिल्लीवरनं त्यांना बोलावणं आलेलं आहे, या संदर्भात काही कळू शकलंय? देवेंद्र फडणवीसांनी काल स्पष्ट केलं होतं की मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मी केंद्रीय माझ्या नेत्यांशी भाजपातल्या चर्चा करेन आणि ते निर्णय घेतील। यामुळे महाराष्ट्रातल्या संपूर्ण निकालाचा एक अहवाल देणं, राज्यातल्या नेमक्या परिस्थितीमध्ये पराभव कुठे झाला, काय झाला याची सुद्धा कारणमीमांसा करण्याचं काम भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस करतील। या हेतूनेच फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाच्या नेत्यांची वेळ मागितली होती, त्यानुसारच त्यांची भेट होत असल्याची माहिती उपलब्ध होती। नक्कीच, तर धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईतल्या राजकीय घडामोडींचं केंद्र सागर बंगला बनलाय। काल दुपारी फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। त्यानंतर सागर बंगल्यावरती त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। अद्याप तरी भाजपच्या नेत्यांना त्यात काही यश आल्याचं कळत नाहीये। काल दुपारपासूनच फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी तिथे गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर धनंजय मुंडे, सुनील तटकरे हे देखील पोहोचले होते। आणि हे कमी की काय म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। त्यांची सुद्धा समजूत काढण्यासाठी बावनकुळे यांना बाहेर यावं लागलं। फडणवीस मात्र अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्यासाठीच ते दिल्लीलाही जात आहेत। जे.पी. नड्डा यांची ते भेट घेणार आहेत।